जो गाना गाया था अमृता फडणवीस देखो, इस बारे में जिनके ऊपर आरोप किया है उनको ही जवाब देना होगा। ने। देवेंद्र फडणवीस अभी प्रेस कॉन्फ्रेंस कर रहे हैं सर। फिर उनका ही जवाब आने दो। बात ऐसी है, जिस तरह से महाराष्ट्र की राजनीति चल रही है, एक दूसरे के ऊपर इस प्रकार से आरोप करना, एक दूसरे जो अपने राजनीतिक विरोधक है उनको झूठे मुकदमे में फंसाना, केंद्रीय जांच एजेंसी का मिसयूज करना, महाराष्ट्र में ये कभी इससे पहले नहीं हुआ था। ये 2 साल में चल रहा है। ये महाराष्ट्र की राजनीति की परंपरा नहीं है। अब पवार साहब को भी उसमें घिसट लिया, पवार साहब के ऊपर भी आरोप करने लगे लोग। शर्म आनी चाहिए ये बीजेपी के लोगों को कि अपने राजनीतिक हिसाब किताब करने के लिए वो शरद पवार जैसे महाराष्ट्र के और देश के बड़े नेता के ऊपर भी इस प्रकार से झूठे इल्ज़ाम और खिचड़ उठा रहे हैं। क्या दाऊद का नाम लेते हैं, उसका नाम लेते हैं। देखो, राजनीति की बात करें तो हमाम में सब नंगे होते हैं। और जैसे कि नवाब मलिक साहब ने जो एक नया कोई सामने लाया है, कागज़ या वीडियो, मुझे मालूम नहीं, लेकिन मैं इतना ही कहूँगा हमारे सामने वाले लोगों को कि जिसके घर शीशे के होते हैं वो दूसरे पर पत्थर नहीं फेंका करते। अगर आप हमारी तरफ पत्थर फेंकोगे तो हमारे हाथ में भी पत्थर है, लेकिन हम हमारी राजनीति और हमारा संस्कार इतना नीचे गिरने नहीं देंगे जितना आप कर रहे हो। आज भी आपको मौका है, संभल जाइए, इतना ही मैं कहूँगा। सर, मराठीमध्ये देवेंद्र फडणवीस यांचं नवाब मलिक यांनी मोठं विधान केलेलं आहे की देवेंद्र फडणवीसच्या इशाऱ्यावरून महाराष्ट्रामध्ये ड्रग्सचा खेळ सुरू आहे। महाराष्ट्रामध्ये मी मागे म्हटलं की जणू काय अफू गांजाची शेती पिकते असं आता वाटायला लागलं देशाला। नवाब मलिक यांच्या कुटुंबावरती खोटा खटला दाखल केला होता त्यांच्या जावयावर, आणि त्याची वेदना मी समजू शकतो। त्यांची मुलगी, त्यांची नातवंड, त्यांच्या कुटुंबानं 8 महिन्यात काय भोगलं आहे, त्याच्यामुळे नवाब मलिक आणि आम्ही सगळेच त्यांच्या पाठीशी आहोत। ही जे खोटी प्रकरणं किंवा तपास यंत्रणा केंद्र यांचा गैरवापर करून राजकीय नेते, महाविकास आघाडीचे, त्यांची कुटुंब, त्यांची मुलं यांच्यावर ज्या प्रकारे हा त्रास दिला जातो, ही महाराष्ट्राची परंपरा कधीच नव्हती। राजकीय विरोधकांना अशा प्रकारे खतम करण्याचं काम कधी राज्यात झालं नव्हतं। या महाराष्ट्राला एक मोठी परंपरा आहे या संदर्भात, पण ते होत आहे। काल मी पाहिलं की माननीय शरद पवार यांच्यावर सुद्धा भाजपकडून घाणेरड्या पद्धतीनं चिकलफेक झाली। भारतीय जनता पक्षानं त्या संदर्भात खुलासा करणं गरजेचं आहे। हे तुमचं अधिकृत मत आहे का? देवेंद्र फडणवीस जर पत्रकार परिषद घेणार असतील तर त्यांनी याच्यावर बोलायला हवं। तुम्ही काय बोलताय? महाराष्ट्राच्या प्रमुख नेत्यांविषयी, ज्यांना समाजामध्ये, देशामध्ये, राजकारणामध्ये ज्यांनी 50 वर्षापेक्षा जास्त काळ काढलेला आहे संसदीय राजकारणामध्ये, तुम्ही त्यांच्याविषयी असे घाणेरडे आरोप बाहेरचे लोक येऊन करतात आणि महाराष्ट्र सहन करणार नाही, एवढं तुम्हाला मी सांगतो। आज नवाब मलिक यांनी कधी वेगळी माहिती समोर आणली ती धक्कादायक आहे, पण त्याच्यावरती ज्यांच्यावरती आरोप झाला ते खुलासा करते, ते जास्त खुलासा करते। पण राजकारणामध्ये एकच सांगितलं जातं, हमाम में सब नंगे होते। आणि ज्यांची घरं स्वतःची जे काचेच्या घरात राहतात त्याने दुसऱ्याच्या घरावर दगड मारू नये। आमच्याही हातात दगड असू शकतात आणि तुमच्याही काचा फुटू शकतात। आम्ही अजूनही संयम बाळगलेला आहे, आम्हाला संयम बाळगायचा आहे। कमरेखालचे वार शिवसेनेनं किंवा आम्ही कधी केले नाही। मी शरद पवार साहेबांना अनेक वर्ष ओळखतो, त्यांनी सुद्धा एक संस्कार असलेलं राजकारण सातत्याने केलेलं आहे। जर समोरच्यांना हे करण्याची इच्छा नसेल तर अत्यंत वाईट पातळीवरती ही लढाई जाऊ शकते। सर, फडणवीस कुठेतरी या ड्रग पेडलर्सना संरक्षण घालतात। मला माहिती, या संदर्भात NCBने चौकशी करावी। जर कोणाकडे पुरावे असतील तर पुरावे द्यावेत।
पण परत परत सांगतो, महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची चिखलफेक होऊ नये. सर समीर वानखेड़े की जो फैमिली है वो कभी मुझे रामदास मालूम आठवले से नहीं, जाके मुझे मिलती मालूम हैं? वो छोड़ दीजिए, उनको क्या है, छोड़ दीजिए. सर व्हॅटिकनमध्ये मोदींनी बायबलची प्रत माथ्याला लावली आहे. हिंदुत्वाचे धडे देणारे आता कुठेतरी काही सवाल उठू लागले त्यांच्यावर. बघा, महाराष्ट्र नाही, देश हा धर्मनिरपेक्ष आहे. हे जर व्हॅटिकन सिटीमध्ये जाऊन आमच्या प्रधानमंत्र्यांना समजलं असेल तर त्यांचं स्वागत केलं पाहिजे. हा देश सर्व धर्मग्रंथांचा आदर करतो. जरूर आम्ही हिंदुत्ववादी आहोत, पण सगळे धर्मग्रंथ हे आमच्यासाठी पवित्र असतात. हा धर्मनिरपेक्ष देशाची ही परंपरा आहे. नरेंद्र मोदी हे व्हॅटिकन चर्च सिटीमध्ये गेले, पोपना भेटले आणि त्यांनी बायबलची जी प्रत आहे ती कपाळाला लावली. मला वाटतं या देशाची परंपरा आहे, हे त्यांच्या सगळ्या अनुयायांनी लक्षात घेतलं पाहिजे. सर हिंदी में जानना चाहेंगे प्रधानमंत्री वेटिकन सिटी. देखिए, प्रधानमंत्री व्हॅटिकन सिटी गए, प्रधानमंत्री पोप फ्रांसिस को मिले, उसमें गलत क्या है? पोप साहब को सब लोग जाकर मिलते हैं, लेकिन अगर दूसरा कोई जाकर मिलता तो बवाल होता. इस देश का दूसरा कोई जाकर मिलता तो ये राष्ट्र खतरे में आ जाता, यहाँ का धर्म खतरे में आ जाता. लेकिन प्रधानमंत्री खुद मिले हैं, उन्हें आने का यहाँ न्योता दिया है पोप साहब को. पोप साहब से बातचीत भी हो गई गरीबी निर्मूलन के बारे में. पोप साहब ने उनको बाइबल की एक कॉपी भेज दी, वो अपने सर पर लगाकर उसका आदर किया. ये अच्छी बात है. ये हमारे देश की परंपरा और संस्कार है. ये देश अगर धर्मनिरपेक्ष है ऐसे आप मानते हो तो हम सभी धर्मों का और सभी धर्मग्रंथों का आदर करेंगे. ये प्रधानमंत्री जी ने उनके जो समर्थक हैं, अंधभक्त हैं, उनको बताया है. उससे बहुत कुछ सीखना पड़ेगा. तर दादर नगर हवेलीमध्ये बोला काय तिथे हे झालेलं आहे, मतदान झालेलं आहे, तर ते पाहता शिवसेना विजयी होईल का? तुम्हाला उद्या मुंबईमध्ये दादरा नगर हवेलीतून शिवसेनेचे खासदार मुंबईत आलेले दिसतील विजयोत्सवासाठी. मला पूर्ण खात्री आहे. आम्हाला ज्या पद्धतीने आम्ही तिकडे काम केलेलं आहे, महाराष्ट्राबाहेरचा पहिला खासदार हा तुम्हाला उद्या दादरा नगर हवेलीच्या रूपानं दिसेल.